चला चला. नमस्कार. जय गुरु. मी शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या या पुण्य पर्व काळाच्या निमित्ताने श्री संत मोझरकर महाराज विचारमंच या विचारमंचाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या विचारमंचालाही आमच्याकडून शतशः धन्यवाद. त्यांचाही ऋणनिर्देश करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. ऐकूया समाज प्रबोधन या कार्यक्रमातून अनेक प्रकारची विविध लोककलेच्या अनुषंगाने जाणारी ही गीत भजन तुमच्यासाठी. लोककलेच्या अनुषंगाने हा गण आम्ही सादर करत आहोत. कुठल्याही कार्याला शुभारंभ करता करता आणि कल्पिता 64 कलेचा अधिपती या गणरायाला अभिवंदन होतोय तुमच्या साक्षीनं. आधी गणाला रणिया नीला, आधी गणाला रणिया नीला, नाही तर रंग पुन्हा नाही तर रंग पुन्हा हो नाही मंडळी. कार्यक्रम कुठलाही असो, मग तो सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, कौटुंबिक कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला देवादिदेव गणरायाला आळवलं जातं. नवे नवे त्याला बोलवलं जातं आणि सांगितलं जातं बाळ विघ्नेश्वरा या कार्याचं निर्विघ्न पार पडू दे, याकरता त्याला आळवलं जातं. आणि म्हणून 64 लोककलेचा हा अधिपती ज्याला आम्ही देवादिदेव गणराय म्हणतो, त्या गणरायाला तुमच्या साक्षीने आळवलं. सुख करता दुःख हरता करता आणि करविता 64 कलेचा अधिपती. मंडळी, आजची गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेचा अनन्य साधारण असं महत्व आहे. म्हणून जगाचा गुरु ज्याला आपण जगद्गुरु म्हणतो असा भगवान श्रीकृष्ण, आणि त्या भगवान श्रीकृष्णालाही गवळणी आळवतात. अतिशय सुंदर आणि मधाळ रसाळ अशी गवळण तुमच्या समोर सादर समर्पित करीत आहे. आपणही त्याला आळवूया. वसुदेव वसुदन देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. या जगाच्या जगद्गुरूला अर्थात या गुरुपौर्णिमेच्या पर्वावर आपण आळवूया. मंडळी, गवळण म्हटलं
राधा म्हटलं का निस्तीम प्रेम आणि मीराबाई म्हटलं ते निस्तीम भक्ती. भक्ती करावी मीराबाईने आणि प्रेम करावं ते राधिकेनं. या पद्धतीने ही गवळण सादर होत असताना ह्यामध्ये प्रेम आणि भक्ती ही ओतप्रोत भरलेली आहे आणि त्यामुळेच ती काय गवळण म्हटलं की प्रत्येकाची भक्ती फुलून येते. चला तर ही भक्ती आज गुरुपौर्णिमेच्या पर्वावर आपण भगवान कृष्णाला अर्थात जगद्गुरूला आपण वाहूया आणि तुमच्यासाठी सुंदरशी ही गवळण सादर समर्पित करतो. राधा राधा गई बासरी, राधा राधा गई बासरी, कृष्णासाठी राधा 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 बासरी. भक्तीचे दोन प्रकार आहेत, एक अंतर्भक्ती आणि बहिर्भक्ती. भक्ती कमी व्हायला लागली आणि बहिर्भक्तीचे माणसं जास्त समाजात दिसायला लागले म्हणून अंतर्भक्ती करावी जे भगवंतापर्यंत पोहोचते आणि बहिर्भक्ती म्हणजे वेगळी भक्ती जी तुम्हाला आम्हाला दर्शवली जाते आणि म्हणूनच त्याला उपवादीला आपण फसत जातो. म्हणून काय केलं पाहिजे संतांनी सुद्धा सांगितलं, काय सांगितलंय, भक्ती आपुली मनात ठेवा, भक्ती आपुली मनात ठेवा, या गोष्टीचा विसर न व्हावा, या गोष्टीचा विसर न व्हावा. राधा चांदणी परिचारणी, कृष्णासाठी राधा बावली, राधा राधा गई बासरी, कृष्णासाठी राधा बावली, राधा राधा गई बासरी, कृष्णासाठी राधा बावली. भक्तीचे
पर्व काळ होऊन गेलाय. आषाढी एकादशीचा मला ठिकाणी जाता आला नाही तर पांडुरंगाची मूर्ती मात्र आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवली. आणि वारकरी ह्याच ठिकाणी त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतो. आणि तो चंद्रभागेच्या देवी उभा असलेला पांडुरंग कसा आहे तर तो इथे 28 सत्तेवर उभा असा तो पांडुरंग. आणि त्याचंही गुणवर्णन ह्या ठिकाणी होत आहे. मंडळी, गुरु सारखा या जगात दुसरा वाटाडे नव्हे. आणि म्हणूनच आजचा हा पूर्ण पर्व काळ आहे तो खास करून गुरुपौर्णिमेचा. आणि या गुरुपौर्णिमेच्या पुण्य पर्व काळावर श्री संत मोझरकर महाराज विचार मंच या मंचाच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाची सुसंधी मिळवून दिलेली आहे. बिघाड झालेला होता, कृपया तुम्ही सगळे जर समजणार आहात याबद्दल आपण क्षमा कराल. कारण या ठिकाणी प्रथमतः आम्ही शिरस्थाप्रमाणे गळ घेतला, गवळण घेतली आणि यानंतर जे वंदन करतोय आम्ही ते गुरुला. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंडळी, या भवरूपी संसाररूपी भवसागरामध्ये ही देहरूपी नौका टाकून त्याला जर का हरिनामाची बंदी मारलं तर ही नाव मात्र मोक्षाच्या पहिल्या तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी सद्गुरु सारखा हा नावाडी असायला पाहिजे. तो नावाडीच ही नाव जीवनरूपी नाव ही मोक्षाच्या पहिल्या तीराला नेतो. आणि म्हणूनच पहिली आपली गुरु असते ती आई, दुसरा बाप आणि दुसरा असतो तो जीवनातला गुरु. संत एकनाथ महाराजांनी यासाठी 24 गुरु केले आणि त्यापैकी एक गुरु मधमाशी सुद्धा आहे. अनेक फुलांवर जाऊन पराक्रम गोळा करणारी ती माशी आपल्या बाळांना चिलापिल्यांना खाऊ पिऊ घालते नवे नवे. आणि त्यावरही माणूस डोळा ठेवून असतो त्या माथावर. मग आपल्या बरोबर दुसऱ्याचं भरण पोषण करणारा सुद्धा हा गुरु असतो. आजकालच्या युगामध्ये गुरु हा देणारा असावा, घेणारा नसावा. आणि म्हणून गुरुचं असं अनन्यसाधारण असं महत्व आहे. सुंदरसं हे गुरु भजन तुमच्यासाठी सादर समर्पित होत आहे. या ठिकाणी आनंद तरंग लोक कला मंचाचे आमचे हे सर्व कलावंत आहेत. त्यामध्ये या ठिकाणी आमचे शंकरराव दाभाडे साहेब, अतिशय सुंदर असा मधाळ रसाळ त्यांचाही आवाज आहे. सुंदर असून अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत आहेत. या ठिकाणी आमचे मित्र देवीदासजी साळवे जे हार्मोनियमवर साथ करतात, संवादनी वाजवतात आणि या कार्यक्रमाला कायमस्वरूपी या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी ढोलकीवर आहे विशारद आमचा नातू लागतो रोशन भिशे. याबरोबरच या बाजूला माझे मोठे बंधू शिवाजी गायकर जे मला साथ संगत करत आहेत. या ठिकाणी नामदेव गणाचार्य हे गोंधळी आहेत. या बाजूला आमचे मित्र आहेत जे रामकृष्ण मांडे म्हणून आहेत. असा आहे. या काळासंख्यातून आम्ही आनंद तरंग हे नाव ठेवलं. याच्या मागचं कारणच असं आहे
अंगाचे डोही आनंद तरंग सात्विक बुद्धीने सात्विक भाषेने आम्ही हा कार्यक्रम करत असतो. त्यातून समाज प्रबोधन करत असतो आणि समाज प्रबोधनातूनच आम्हाला तुमच्यासारख्या मायबापांचं दर्शन घडतं, आशीर्वाद मिळतं आणि ते दर्शनाचा अनभ्य लाभ आज आम्हाला मिळून दिला आहे. तो श्री संत मोझरकर विचार मंचाने पुन्हा एकदा त्यांचा ऋणनिर्देश करतो, गुरुला वंदन करतो आणि ही जीवनरूपी नौका मोक्षाच्या पैदल तीराला कशी जाईल यासाठी आमच्या गुरूंना वंदन करत आहेत आमचे शंकरराव गावाडे. सुंदर सभेचा मंडळ आला आहे. ऐकूया. परमात्मा परेश्वर ऐसा ज्याचा दृढ विश्वास अशा ह्या गुरुला वंदन केलेलं आहे. मन लागो रे लागो रे, 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 माझे गुरु भजन मन लागो रे लागो रे, माझे गुरु भजन मन लागो रे लागो रे, माझे गुरु
ब्रह्मा विष्णू कोटी महेश्वर कोटी महेश्वर मंडळी, आमचा जीवन ग्रंथ तथा धर्म ग्रंथ गीता आम्हाला सांगते, तत्वज्ञान सांगते गीता. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा मात्र करू नको, कारण ते आपसूक तुला मिळणार आहे. त्याकरता तुझं कर्म हे सुकर्म असावं आणि त्याबरोबर नीती धर्म तू पाळला पाहिजे, म्हणजेच या कलियुगामध्ये तू तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर या कलियुगामध्ये तरण्यासाठी हरिनाम आहे आणि डुबण्यासाठी अभिमान आहे. म्हणून अभिमान आणि गर्व कुणीही करू नये, कारण तो कुणाचाही लयाला जात नाही. रावणाला सुद्धा 14 चौकाड्याचं राज्य होतं, सोन्याची लंका होती, 33 कोटी देवबंदी वासत असताना सुद्धा रावणाचं राज्य बुडालं राव. आणि प्रभू रामचंद्रानं अगदीच आपली नीती साबून ठेवली, एक वचनी आणि एक वचनी राहिला, त्या रामानं मात्र विजय मिळाला. हा आपल्यासाठी असलेला खूप मोठा पायंडा आहे की ज्या पायंड्याने आम्ही चाललो तर निश्चितपणाने आमच्या जीवनाचा उद्धार होईल. आणि म्हणूनच की काय, आपण सर्वात अगोदर या भूतलावरचे देव आहे ते मायबाप, त्याला आम्ही मानलं पाहिजे. कारण आईबापाशिवाय दुसरा देवच नाही. दगडात कुठं देव असतो का हो? अहो, दगडात जर देव असता तर तो देव कुणाच्या वाट्यालाच आला नसता. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने धुवून पळून गेला असता. पण आपणच आपल्या आईबापांना जवळ केलं पाहिजे. अरे तुझा आहे तुझं वासीपरी जागा चुरासी, आज आम्ही शिकलो सवरलो, मात्र सुसंस्कृत झालो असं म्हणता येणार नाही. कारण आजच आजची पिढी मात्र आईबापाला घराच्या बाहेर काढते. यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय असणार आहे. आणि म्हणून या जगातून आम्ही समाज प्रबोधन करत असताना मात्र काही चूक झाली तर कृपया माफ करा. या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन श्री संत मोझरकर महाराज विचार मंच यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे.
ऐकूया सुंदरसे हे तुमच्यासाठी गीत आहे. सुकर्म नीती धर्म, सुकर्म नीती धर्म चारी धाम पाहिजे. अहो 4 धाम आपल्यासाठी करून ठेवले, पण 4 धाम आपल्या घरात सुद्धा आहे. एक आहे आपली आई, दुसरे आहे आपला बाप, तिसरा आहे आपला गुरु आणि चौथी आहे ही आमची भूमाता. हे सुद्धा 4 धामापेक्षा काही कमी नाही. आणि म्हणून काय सांगतो, ते 4 धाम करीत असताना ह्या 4 धामाला विसरले नाही पाहिजे. म्हणून सांगतो सुकर्म नीती धर्म 4 धाम पाहिजे. सुकर्म नीती धर्म 4 धाम पाहिजे. आणि कलियुगी तरण्या हरी नाम पाहिजे. 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 सुकर्म नीती धर्म 4 धाम पाहिजे. सुकर्म नीती धर्म 4 धाम पाहिजे. आणि कलियुगी तरण्या हरी नाम पाहिजे. 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 माय बाबा दोन्ही केवळ जाती आणि न जाण्याची जाती असं आम्हाला सांगितलं गेलंय संतांचं वाक्य आहे. परंतु आम्ही उलटा पाढा तयार करतो आणि म्हणतो माय बाबा दोन्ही जिरेची मायावे चरण धरावे बाय करते. आणि जरूर ते माय बाप मारलेच पाहिजे. कोणते माय बाप मारायचे? मोह आणि माया ही मारली पाहिजे. आणि चरण धरावे बाय करते. मंडळी, मराठी भाषा म्हटलं तर कशी आहे, शब्दाप्रमाणे अर्थ घेतला तर शब्दार्थ होतो, त्यातल्या भावाप्रमाणे अर्थ घेतला तर भावार्थ होतो. आणि त्याच्यातला गुह्य अर्थ शोधायला गेलो तर गुह्य अर्थ तुम्हाला आम्हाला शोधणं शक्य नाही. त्याकरता संत पाहिजे, ते तुम्हाला आम्हाला जीवनाचा पंच सांगतात. आणि संतांची भाषा ही गुह्यार्थाची भाषा. मग ते सांगतात आम्हाला काय, माय बाप दोन्ही जिरीची मारावे चरण धरावे बायकाचे. कोणते मायबाप? मोह आणि माया मारायचे, चरण धरावे बायकाचे. बा म्हणजे पंढरीश पांडुरंगाचं दर्शन करायचं. पण आमचा पाठा मात्र उलटा. आम्ही मानतो पुंडलिकाला आहे का, बायको खांद्यावर घेतली, आई बापाच्या गळ्याला दोर मारला, हाय रे पुंडलिका, कधी चालला पुंडलिका. अरे पण त्या पुंडलिकाची दुसरी बाजू जर बघितली तर आई बापाची सेवा करता करता पंढरीश पांडुरंग जवळ आला. ही महाराज बा पुंडलिका तुला काय पाहिजे रे? देव प्रसन्न झाला. आणि बघा त्या पुंडलिकाने काय केलं, आले असून माझ्या आई बाबांची सेवा पूर्ण झाली नाही तर तुझ्याकडे काय मागू? त्या आई बाबांचे पाय शिकवत होता ती वीट भिजवली. ते 28 विषय पहा. ही पुंडलिकाची भक्ती, ती आई बाबाची भक्ती केल्यावर किती मोठी शक्ती मिळते. म्हणून काय सांगता समजाय का, माय बाप अरे माय बाप दोन्ही केवळ काशी याने जगत सांगे संत तू पंथ, सांगे संत तू पंथ मुखी राम पाहिजे. सांगे संत तू पंथ मुखी राम पाहिजे. आणि कलियुगी तरण्या हरी नाम पाहिजे. तरण्या हरी नाम पाहिजे.
मराव धर्मासाठी सगळ्यांनी करावं छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या धर्मासाठी लढले, या देशासाठी लढले आणि या देशासाठी लढले. आणि म्हणून काय करायचं, त्याच्या अपेक्षा करून लोकांचं फल प्राप्त होणार आहे. आणि म्हणून काय सांगतो, आणि मराव धर्मासाठी सगळ्यांनी करावं तर मंडळी, हा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर समर्पित होत आहे श्री संत मोझरकर महाराज विचार मंच यांच्या वतीनं. मंडळी, संत मोझरकर महाराज हे संत तुकडोजी महाराज यांच्या सानिध्यात राहिलेले आहे आणि त्याबरोबर त्यांनी आपलं भागवत धर्माचं पारायण करीत असताना संत तुकडोजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या आश्रमामध्ये आवडीनं त्यांच्याकडून भागवत ऐकलं. आणि असा भागवत सांगणारा तुझा कोणी नाही, असं संतांच्या अर्थात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मुखातून निघालेले उद्गार आहे. अशा या महान संतांना सुद्धा आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांचं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. चरित्र एकतर देवाचं उच्चारायचं किंवा चरित्र एकतर संतांचं उच्चारायचं. आणि म्हणूनच हे चरित्र आम्ही तुमच्या समोर सादर संपन्न करीत आहोत. त्या चरित्राकडे प्रत्येकाने लक्ष द्या, कारण मोझरकर महाराजांचं चरित्र सांगण्याइतका मी तरी मोठा नाही. मज पामर आहे काय तोरपण, पायाची वाहन पाय बरी. त्यांच्या पायातली वाहन असली होण्याचं सद्भाग्य जरी मला मिळालं तरी खूप महान भाग्य मला मिळत. आणि म्हणून मी हा एक प्रयत्न करतो की महाराजांचं या ठिकाणी हे चरित्र तुमच्या समोर सादर संपन्न करीत आहे. सुंदरसं चरित्र हे त्यांचं आहे, मात्र सांगण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. गोड आवडीनं आपण ऐका, यात शंकाच नाही. आणि यातूनच तुमचा आशीर्वाद लाभावा ही त्यामागची अभिलाषा. धन्यवाद.
सादर होत आहे चरित्र संत मोजरकर महाराजांचं. ऐकलं का साहेब? हा बोला बोला. आपल्याला संतांचं काहीतरी मला नाव घेऊन घातलं पाहिजे. बरोबर आहे, कारण संत म्हटलं की जीवाचा पंथ दाखवणारे असतात, बरोबर. तुमचं आमचं संकट निवारण करणारे असतात. असं. अशा या संतांना आपण या ठिकाणी वंदन करीत आहोत. ऐका भक्त मंडळी सांगतो कहाणी. ही कहाणी आहे, अर्थात हे चरित्र आहे, तुमच्यासाठी सादर संपन्न होतं. ऐका मंडळी सांगतो कहाणी, संत मोजरकर चरित्र प्रेमाध्यानी. संत मोजरकर चरित्र प्रेमाध्यानी. संत मोजरकर चरित्र प्रेमाध्यानी. ऐका भक्तांनो सांगतो कहाणी. आणि भक्तगण महाराजांचे झालेले आहे, त्यांना हे चरित्र माहिती आहे तरी सुद्धा सगळ्यात माहिती परत करतो. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने एक पारायण व्हावं म्हणून हे चरित्र आपण सांगतो. मग काय सांगतो? ऐका मंडळी सांगतो कहाणी, संत मोजरकर चरित्र घ्यावो ठाणी. संत मोजरकर चरित्र घ्यावो ठाणी. संत मोजरकर चरित्र घ्यावो ठाणी. सव्वीस फेब्रुवारी 1902 साला. ऐकलं का? 26 फेब्रुवारी 1902 सालामध्ये काय घडलं? 26 फेब्रुवारी 1902 सालात मोजरगावी माळी वंशात शिवाजी जनाबाई बहु आनंदात. शिवाजी जनाबाई मायाबा. शिवाजी जनाबाई बहु आनंदात. नथुनी नाव एवढे वर्षात आनंद झाला सरकार परिवारात. धार्मिक बुद्धीचे मायबाप धार्मिक वृत्तीचे होत. नथुनीवर त्यानंतर काय झालं माहिती का? त्या काळामध्ये काय केलं? आज प्रभू भंडारायला लागला. काय केलं? महाराजांची गाथा अभ्यास केला. पंचांग सांगायला लागले, वरिष्ठ सांगायला लागले. म्हणून काय केलं? गाथा ज्ञानेश्वरी मातली पंचांग सावंताच्या शिवंताची लग्न केले. करोडाची आसे शिवांची झाले. गुजराती वैरी घाटे
व्यवसाय केले पण सफल नाही झाले निधन देव रूपाला केले अनेक व्यवसाय करायला सुरुवात केली पण त्याच काळात अगदीच घटना घडली पितृचंद्र हरपलं देव रूपाला गेले आणि मग काय करायचं जीवन चालवलं पाहिजे म्हणून काय केलं व्यवसाय केली पण सफल नाही झाले निधन वडिलांचे देव रूपाला केले गावठी शाळेत मस्तकी केली पत्नी मोठा मजुराला परमेश्वर महादेवा जगाची धरली अन्न पाणी वाचून ग्रंथ वाचन नाम स्मरण जो जन्माला येईल त्याला मरण ही आलेलं आहे. त्याला इथे यावं लागतं, त्याला जावंच लागतं. आई करणारा दोन दिवसात झाला. तुम्ही पाहुणे आम्ही पाहुणे आई करणारा दोन दिवसात झाला. तुम्ही पाहुणे म्हणून आम्ही पाहतो. आधार आहे संसाराचा, आधार तुम्हाला कुठला करायचा आणि पुन्हा आपल्या कामाला जायचं. आणि ती घटना संत देवाच्या जन्मात आली आहे. आपण सर्वांना आणि मग घडलेली घटना आहे का? 3 मार्च 1990 साली काय घडलेलं आहे? 3 मार्च 1990 साली 3 मार्च 1990 सायंकाळचा 4 वाजले. सगळे सीताफळ झाले. आमचे गुरु गेले आणि गुरुदेव गेले म्हणजे जगात आपण आज दुःख झालं. फक्त काही एकमेकाला बिलकुल रडायला लागले, भाई मुकून रडायला लागले. जशी काही आमची
ती घटना कधी कधी आहे का तीन मार्ची 1990 साला तीन मार्ची 1990 साला विचार वाहिला प्राण सुट निघताले ते परा ब्रह्मस्वरूपात शाही उत्तम शब्द सुमन गुंफत शाही उत्तम शब्द सुमन गुंफत अनंतर कला संचारे कलावंत अनंतर कलावंतारे कलावंत विनम्र अभिवादन करी संतास विनम्र अभिवादन करी संतास उत्तम व्यक्ती अमर जनानी ऐकली कहाणी भक्तजन हो मी आपल्या पुढची कहाणी आज गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सादर करत आहोत भक्तजनानी ऐकली कहाणी याप्रमाणे संत मुझरकरांचं हे चरित्र होतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोपुढे. एक तर देवाचं किंवा दुसरं संतांचं चरित्र उच्चारावं आणि तो अलभ्य लाभ मिळवून दिला असे संत मुझरकर महाराज विचार मंचानं पुन्हा एकदा शतशः धन्यवाद देतो त्यांना. आणि पुढचं गीत तुमच्यासाठी सादर समर्पित करीत आहोत. या ठिकाणी आम्हाला कळविण्यात आलं की एक शिवगीत सादर व्हावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं हे गीत तुमच्यासाठी सादर समर्पित करीत आहोत. ऐकूया.
पवित्र स्मृतीचा अभिवादन करण्याचा हा स्वर्ण क्षण आला तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या या पर्वावर महान असं हे पर्व आणि आम्ही सुद्धा आमचं सद्भाग्य समजतो की आम्हाला ही सेवा करण्याची सुसंधी मिळाली. पुन्हा एकदा त्या विचार मंचाचं अर्थात श्री संत मोझरकर महाराज विचार मंचाचं आम्ही ऋणनिर्देश करतो. सुंदर संगीत तुमच्यासाठी सादर समर्पित होत आहे. लक्षात घ्या. घर घर में जाएंगे राव आता खऱ्या अर्थानं सगळ्यांना जागवण्याची वेळ आलेली आहे. कारण झोपेचं सोंग घेतो त्याला उठवण्याचं मात्र कोणाकडे धारिष्ट नसतं. परंतु आज मात्र भक्ती ही दोन प्रकारची असते, अंतर्भक्ती आणि बहिर्भक्ती. आज
आजकाल बैलभक्तीला जास्त अनन्य साधारण असं महत्व दिलं जातं, परंतु अनन्य महत्व आहे ते अंतर्भक्तीला. आणि ती भक्ती जर करायची असेल, घरी एक मंदिर जर बनवायचं असेल, तर तुम्हाला आम्हाला निश्चितपणानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वाचली पाहिजे. त्या ग्रामगीतेतूनच तुम्हाला आम्हाला धार्मिकता काय असते, नीती काय असते, साधुसंत काय असतं, पाप पुण्य काय असतं, आणि यामध्ये असलेला हा कचरा भरलाय आपल्या देहामध्ये, जो षडऋतूचा कचरा आहे तो तुम्हाला मला बाजूला करायचा आहे. त्यातूनच होणारे रोग, अनेक रोग आहे. अहंतासारखा रोग आहे, जो अभिमान असतो तो सुद्धा तुम्हाला आम्हाला जडलेला रोग आहे. तो रोग जर बंद करायचा असेल, बाजूला करायचा असेल, तर सुसंस्कार हा महत्वाचा आहे. आणि त्यासाठी सत्संग तुम्हाला आम्हाला जावं लागेल, संतांच्या सानिध्यात जावं लागेल. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पाहिजे नाही येते. म्हणून संतांच्या सानिध्यात तुम्हाला मला जावं लागेल. म्हणूनच हे गीत तुमच्यासाठी सादर समर्पित होत आहे. ऐकूया. घर घर में जाएंगे, सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे, ग्राम गीता से बनेगा ग्राम गीता से बनेगा ग्राम गीता से बनेगा हर घर घर ग्राम गीता से बनेगा हर घर 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 में जाएंगे, सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे, ग्राम गीता से बनेगा हर घर ग्राम गीता से बनेगा धार्मिक होगी नव्यासी, फुले फलेगी घर घर बाती, फुले फलेगी घर घर बत्ती, धर्मनीति पर सब ही चलेंगे, कोई धरती भगवान शक्ति, कोई धरती भगवान शक्ति, कोई धरती भगवान शक्ति। साधु संत बताते, हम नहीं आमरण में सारते, आप ही तेरी जोड़ी, जीवन प्रतीक बदोरी। कैसे कर जाएंगे, यूं ही मर जाएंगे, कैसे कर जाएंगे, यूं ही मर जाएंगे, तुमको बात नहीं, तुमसे भरमाएंगे, साफ करेंगे कूड़ा कचरा, ये कूड़ा कचरा अपन सब लोग साफ करेंगे, कौन करेंगे? हमारे घर के बाहर कूड़ा कचरा पड़ा हुआ है, वो साफ करेंगे, इससे हमारा परिसर साफ हो जाएगा। मगर अंदर जो मैला हुआ है वो कौन साफ करेगा? ये एक प्रश्न है। और यही खतरा हमारे लिए तो शत्रु कौन करें, उसे भी बाहर निकालना होगा। शुद्ध भाव अगर रखना होगा तो उसके अंदर भाव हुआ वो ऊपर वाला है। और इसलिए मानव जाति को एक दूसरे को समझना है। और यही हमें राम जी का राष्ट्र संत समझाते हैं। तो हम परिसर भी साफ करेंगे मगर अंदर का मैला भी साफ करेंगे। इसलिए क्या बता रहे हैं हम लोग, साफ करेंगे
नहीं रहेगा रोग का खतरा, नहीं रहेगा रोग का खतरा, नहीं रहेगा रोग का खतरा। राम गीता अरे राम गीता पे अमल करना होगा। राम गीता पर अमल करे तो उसने अपना जीवन सुधरा, उसने अपना जीवन सुधरा, उसने अपना जीवन सुधरा। वो आदर्श कहानी, वो संसार निहारी, हर परिवार सजानी। सत्संग में आएंगे, तन मन बुलाएंगे, प्रभु आपकी आज्ञा, सब तुम जाएंगे, सब तो कहीं राम की बात बनेगा हर घर, राम की बात बनेगा हर घर, बनेगा प्रभु। राम की बात बनेगा हर घर, बनेगा प्रभु। घर में जाएंगे, सबको सजाएंगे, घर में जाएंगे, सबको सजाएंगे, राष्ट्रपति का संदेश सुनाएंगे, राम की बात बनेगा हर घर, राम की बात बनेगा हर राम की बात बनेगा हर घर, बनेगा प्रभु। राम की बात बनेगा हर घर, बनेगा प्रभु। राम की बात बनेगा हर जय गुरु. सर्वजण आपण ऐकतात हा कार्यक्रम. मंडळी, महाराष्ट्राला परंपरा आहे ती लोकसंगीताची आणि लोकसंगीतातूनच लोकगीताची सुद्धा निर्मिती झाली. आज करोनाच्या या महामारीनं अख्खं विश्व व्यापून गेले, त्रस्त झालंय. काय उपाय करावं कुणाही काही कळत नाही. परंतु हे गरीब मात्र आजची परिस्थिती म्हणजे काय झाली, मोकाट जनावरासारखं तुम्ही आम्ही सगळेजण फिरायला लागलो. सरकार मायबाप सांगताय की गर्दी करू नका, गर्दी करू नका, यावर कुठल्याही प्रकारचा उपाय उपचार नाही. परंतु आपण ऐकायला तयार नाही. आमच्या गावात, आमच्या खेडेगावांमध्ये जी घडलेली घटना आहे ती या गीतातून तुमच्यासाठी सादर समर्पित करीत आहे. गीत हे लोककलेच्या अनुषंगाने, लोकगीताच्या अनुषंगाने जात असलं तरी त्याच्यातलं उद्बोधन मात्र तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सरकार मायबाप सांगताय तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना ज्ञान झालंय, टीव्हीवर पाहतोय, आपण पेपरमध्ये पाहतोय की सोशल डिस्टन्सिंग पाळा, 6 फुटाचं अंतर ठेवा, तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, हात धुवा साबणाने आणि हस्तांदोलन करू नका. आता खऱ्या अर्थानं आपण जी पाश्चिमात्य संस्कृती अवलंबायला लागलो होतो, हात मिळवायची, ती बाजूला झाली आणि जुनी संस्कृती, आमची महान संस्कृती आम्ही रामराम म्हणायला लागलो. कारण तुमच्यातल्या रामाला माझा राम, रामाचा नमस्कार असायला पाहिजे. हा आत्माराम तुमचा आमचा जागृत झाला पाहिजे. पण काय घडलंय, खेडेगावातली परिस्थिती तुमच्या समोर मांडतो ह्या गीतामधून. गीत असं आहे की खेडेगावामध्ये जरी सांगितलं गेलं तरी सुद्धा काय व्हायला लागलं, जुगार चालायला लागल्या गावामध्ये. कारण कामधंदे बंद झाले आणि कामावर जाणारे मुलं सुद्धा घरी राहायला लागले, म्हणून जुगार सुरू झाली. त्यानंतर काय सुरू झालं, ही दारूची अड्डे जास्त जोरात चालायला लागले. कारण इंग्लिशचे दुकानं बंद झाले आणि गावठी दारूमध्ये कोको कोला, थम्सअप टाकून तिला कलरफुल म्हणून ती प्यायची मजा घ्यायला लागली. कोंबड्या बकऱ्याची पार्टी सुरू झाली. अहो एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो की बाया माणसांना त्याच्यापासून खूप मोठा त्रास व्हायला लागला. आणि मग बाया माणसं सुद्धा, अर्थात आमच्या माता मावळी सुद्धा वैतागल्या आणि वैतागून त्या चांडाळ चौकडीमध्ये त्या बाया गेल्या. आणि खरी घडलेली घटना आहे त्यावर हे सुचलेलं गीत तुमच्यासमोर सादर करतो. माझी बायको बघितली का तुम्ही? तुझ्या बायकोला तुला चापटाळलं तरी अजून पायाचीच बाजली का? माझी बायको पाहिली का? पण पाहिली तुला चापटाळीत होती तेव्हाच पाहिली. पुढे मला 2 दिवसाच्या दिसणारच आहे. कारण तुम्ही ना ही मंदिरा पेले जी आज आमच्या राष्ट्रसंतांनी सांगितले की दारू पिल्यानं वाटोळं होते तरी बाबा रे तू पितो आणि घास दुसऱ्याला देतो
आणि म्हणून हे गीत तुमच्या समोर सादर संपन्न करीत आहे. गीताच्या शब्दाकडे लक्ष द्या, कारण हे गीत सत्य आणि वास्तव घटनावर घडलेलं गीत आहे आणि ती गीत तुमच्यासाठी सादर समर्पित करीत आहे. ऐका काय झालं. ती बाई आल्याच्या नंतर तारांबळ कशी उडाली. जुगार चालू होती, दारू बिरू प्यालेले होते, पार्टी बिर्टी केलेली होती कोंबड्या बकऱ्याची, आणि मग मात्र पठ्ठे जाऊन एका झाडाखाली बसलेले होते. कारण पोलीस येतील या भीतीने रानामध्ये जाऊन झाडाखाली बसले आणि दररोजचा अड्डा त्यांचा चालू होता जुगारीचा. आणि जुगार खेळता खेळता त्या बाईला कळलं की हे तिथं महाशय बसलेले आहे. मग बाई तिथं गेली आणि काय करते आहे का, अरे बायको याची आली गाडी, बायको याची आली, हे बायको याची आली, अरे बायको याची आली. आणि मग काय झालं, बायको याची आली, लाल लाल झाली रागारी. मग काय झालं, अरे बायको याची आली गाडी लाल झाली, टांगा पलटी घोडे फार झाली. बायको आली पळायला लागली. करोनाच्या नावाखाली कुंभवती बघाली, धुरार केलं नानाचं लढलंय नाही झाली. अहो चार चौकामध्ये तिनं कसुरी गाठी धरली, अहो चार चौकामध्ये तिनं कसुरी गाठी धरली. आणि बायको ह्याची आली, बायको ह्याची आली, बायको ह्याची आली, बायको कारण त्या तळाच्या गर्दीच्या असं झाल्या आणि म्हणून चित्र बंद केलं गाव ढिला उभा राहिला. मग काय सांगताय का, इंग्लिश न्यायाची दुकान बंद झाली, दुधाची लहान ताकावर गावठी जवळ केली. इंग्लिश न्यायाची दुकान बंद झाली, दुधाची लहान ताकावर गावठी जवळ केली. आणि बायको ह्याची आली, बायको ह्याची आली. लॉकडाऊन झालं आणि मग काम धंदा मिळाला. मग काय काम धंदा इथं नाही, पैसा का मिळत काही, प्रवासावर तुम्ही आम्हाला माध्यम शिवानी मी समाजाला शब्दांनी पुस्तकातून केली, तूच तुझ्या जीवनाचं आरक्षण आहे आणि हे तुला सांभाळावं लागेल बाबा, अशी जाणीव करून दे. कारण लोक तुझ्या मार्ग्या म्हशीसारखे बघायला लागले, बायकोची कसोटी घडली, तुझ्या फवारीच्या मार्ग्या आणि मग तुझा ना व्हायला लागली. कधी बाहेर जर फिरायला लागला तर काय व्हायला लागलं, काम धंदा इथं नाही, पैसा हरकत नाही, सवऱ्यावर मी आम्हाला मार्ग्या म्हशीवानी उत्तम
आजी आजी कधी आम्हाला आजी आजी धन्यवाद. हा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर समर्पित झाला. हा श्री संत मोझरकर महाराज विचार मंच यांच्या वतीनं. माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली श्री संत मोझरकर महाराज विचार मंच यांचं शतशः निर्देश करतो. आपण सर्वजण आम्हा कलावंतांना आशीर्वाद द्याल यात शंकाच नाही. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.